निलिमा माळी, ठाणे पालघर जिल्हा जनवादी महिला संघटनेचे कोषाध्यक्ष। आज 19 जानेवारी 2024 रोजी भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने तसेच महिलांच्या सगळ्या संघटना, SFI विद्यार्थ्यांची संघटना, युवकांची संघटना या संघटनेच्या मार्फत हा लॉंग मार्च जो आहे हा चारोटी नाक्यापासून ते पालघर कलेक्टर ऑफिसपर्यंत आजचा लॉंग मार्च आपण आयोजित केलेला आहे। याचे महत्त्वाचं नेतृत्व हे किसान सभा आणि भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे। आमदार विनोद निकोले हे या नेतृत्वाचे प्रमुख आहेत। हा जो मार्च आम्ही काढतोय तो खरं म्हणजे पालघर जिल्हा जो आहे, आज सरकारने घोषित केलेलं आहे की पालघर जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं, विकासाच्या कामाच्या नावाने अनेक प्रकल्प त्यांनी नियोजित केलेले आहेत आणि याच्यामध्ये अनेक आमच्या आदिवासींच्या जमिनी आहेत, ह्या बळीकृत करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे। खरं म्हणजे विकास म्हणायचा तर विकास म्हणजे आपल्याला आरोग्याचा विकास केला पाहिजे। आज इकडे वाढवणसारखा मोठा प्रकल्प येतो आहे आणि तो सुरूही होत आहे, परंतु इथे स्थानिकांचा विरोध असताना तो मात्र त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि इकडे त्याच्यामुळे जो काही विकासाच्या नावाने जमीन इथला जो भूमिपुत्र आहे त्यांना विश्वासात न घेता जमिनी हडप करण्याचा जो सरकारचा डाव आहे याच्या विरोधामध्ये, त्याचप्रमाणे पूर्वीपासून जे फॉरेस्ट प्लॉट आहेत, वर्कर्स जमिनी आहेत, ह्या कसणाऱ्यांच्या नावावर नाही आहेत। अनेक वर्षापासूनचा हा लढा संघर्ष सुरू आहे, परंतु याच्यावर सरकारचं काहीही लक्ष नाही आणि याच्यासाठीच हा लॉंग मार्च आपण आज इथे निघतो आहे आणि तो 20ला म्हणजे उद्या पालघरला पोहोचणार आहेत, कलेक्टरला पोहोचणार आहे आणि याची सांगता म्हणजे खरं तर बेमुदत आहे, पण सांगता जे आहे हे 21 जानेवारी रोजी होईल।